कित्येक वर्षानंतर आज त्याचा आवाज ऐकणार होते. फोनची रिंग जात होती. तसतशी हृदयात देखील धडकी भरत होती. का कुणास ठाऊक, पण एक अनामिक हुरहुर वाटत होती. आपण उगाच कॉल करतोय असं मनात येऊन कानावरचा फोन हातात घेतला. कॉल कट करणार तोच त्याने उचलला. हॅलो, हां बोला, कोण? बस. छातीत धस झालं. अचानक छातीचे ठोके एवढ्या जलदपणे धक धक करत होते की माझाही नकळत माझ्याच कानावर पडायला लागले. बोलायचं तर खूप काही होतं, पण निप्राण घशातून आवाज काही गेल्या निघत नव्हता. एक चीर शांतता पसरली होती. दोन्ही फोनच्या मध्ये न राहून त्याचाच आवाज आला. बोल विशाखा, मला माहिती आहे तूच आहेस. कॉलवर क्षणभर झाला आणि टचकन डोळ्यात अश्रू जमा झाले. खिडकीजवळ उभी असणारी मी त्याच्या त्या आवाजाने जवळच असलेल्या खुर्चीवर बसले. मनात चिलबिल चालू झाली. ह्याला कसं समजलं मी कॉल केला आहे ते? पुन्हा त्याचाच आवाज आला. गोंधळून नको जाऊस ग, मला माहिती आहे विशाखा आहेस तू. तुझी फक्त एक चाहुली पुरेशी आहे मला तुला ओळखायला. गालावरून झरझर अश्रू वाहत होते. कित्येक दिवसाची मरगळ झटकून टाकत आहे असं समजून मी देखील त्या अश्रूला वाट मोकळी करून देत होते. त्यानेही क्षणभर स्वतःला सावरलं आणि पुन्हा त्यानेच बोलायला सुरुवात केली. आता कॉल केलाच आहे एवढ्या दिवसांनी, तर प्लीज रडून झालं असेल तर बोल ना. एक गोड स्मित पसरलं त्या गालावर आणि म्हटलं, तुझे टोमणे मारून बोलणं अजूनही काही बदललं नाही आहे. तेवढ्या ताकदीने त्याचं उत्तर आलं. समोरच्या दुःखांच्या अशा डोंगरावर आणून सोडला आहे जिथून खाली उतरण्याचे रस्ते काही गेल्या गवसत नाही. त्यामुळे असे टोमणे आपोआप निघतात. मी निशब्द खरंच तर बोलत होता तो. मीच त्याची साथ सोडली होती. त्याच्या वाईट काळात त्याच्या सोबतीला राहून शिखर सर करण्याचं आश्वासन देणारी मी सगळं काही वाऱ्यावर सोडून घरच्यांच्या शब्दाला मान देऊन ऐनवेळी लग्न करून त्याला सोडून गेले. कसा सहन करणार होता तो? आज एवढ्या दिवसांनी पुन्हा त्याच जखमा त्रास देत होता, ज्या कदाचित बऱ्यापैकी नीट झाल्या असतील अशी माझ्या भाबड्या मनाला आशा होती. पण नाही, यावेळी देखील मी चुकीचे निघाले. ज्या जखमा अजूनही तशाच होत्या, फक्त बोट लावायचा उशीर की लगेच जखम अजून चिघळे. डोळे बंद करून मी अजून निशब्द वाहत होते. जणू आज माझं नाही तर फक्त अश्रूचं बोलणं चालू होतं. मन झळकन भूतकाळात गेलं. पडद्याआड लपलेल्या काही घटना, अलगद उजेडात भर तारुण्याचं वय आणि त्या वयात अलगद फुलणारं प्रेम नावाचं एक सुंदर पुष्प माझ्याही नकळत माझ्या आयुष्यात उमलून निघत होतं. आणि याची जाणीव मला तो भेटल्यावर झाली. त्याच क्षणी मला आमची पहिली भेट देखील लगेच आठवली. काळ्या रंगाच्या शर्टमध्ये तो कमालीचा सुंदर दिसत होता. चांदण्याचा लबक, थोडे विस्कटलेले काळेभोर केस. त्याच्या त्या विस्कटलेल्या केसातच तर माझा जीव अडकलं होतं. माझा नकळत गालावर लाली आली. आमची पहिली भेट नेहमीसाठीच ग्रेट होऊन गेली. त्यानंतर असंच चोरून चोरून भेटणं, रात्री उशिरापर्यंत कॉलवर बोलत राहणं, दर 5-10 मिनिटांनी एकमेकांना मेसेज करणं. किती बदलून गेलं होतं आयुष्य. आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचे वचन दिलं होतं, पण घरांच्या तीव्र विरोधापुढे माझे हात टेकले गेले. त्याची तयारी होती माझ्यासाठी माझ्या घरी येण्याची, पण मीच नकार दिला. माझ्यासमोर माझ्या प्रेमाचा तिरस्कार आणि अपमान नसता सहन झाला मला. त्याने मात्र त्या गोष्टीचा वेगळाच अर्थ घेऊन घेतला. मी श्रीमंत पाहून प्रेम केलं असा एक कलंक लागला गेला.
मला आणि तेही माझ्या अगदी जवळच्या व्यक्तीकडून. माझ्याचमुळे आम्ही एक नाही होऊ शकलो ही त्याची समजूत. त्याचं खापर अजूनही माझ्याच माती फोडतोय हे जाणून होते मी आणि आयुष्यभर फोडत राहणार हे देखील माहिती आहे. मला झरझर भूतकाळ डोळ्यासमोर फिरत होता. तोही शांत आणि मी देखील शांत. एक आंवडा घेऊन मीच बोलायला सुरुवात केली. मग कसा आहेस? त्याने हसत उत्तर दिले. ठीक आहे, छान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जिवंत आहे. काळजावर कोरले गेले ते बस शब्द. बस कर ना, आता किती टॉन्ट मारशील? माझी अर्ज विनंती आहे. ओके बाबा, फाईन. काही नाही बोलत. मी एव्हाना. त्यालाही रिलाईज झालं होतं की कित्येक वर्षानंतर आज तिने मला कॉल केला आहे. तर मागचं सगळं विसरून बोलूयात. तिच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल आली. सो तू सांग, कशी आहेस? आता लग्न होऊन 3-4 वर्ष झाली नाही का? आय नो, आता एकदम काकूबाई दिसत असशील तू. तब्येत पण चांगली झाली असणार. त्याच्या मस्करी करण्याचा मूड. नो नो, आय एम स्टील यंग ड्यूड. आणि काही काकूबाई नाही झाल्या मी. अजून तशीच सुंदर दिसते जशी तुला हवी होती. समजलं तुला? बोलायच्या ओघात आपण काय बोलून गेलो हे तिला लगेच क्लिक झालं. तशी ती पुन्हा बावरून म्हणाली, आय मीन मी ते काय बोलावे हे लक्षात येत नव्हतं. तिकडे त्याच्या चेहऱ्यावर मात्र हास्य होतं. इट्स ओके. किती पॅनिक होशील? तू सांग, माझ्यानंतर कोणी भेटली की नाही? हो भेटली ना, थँक गॉड. पण ती तुझ्यासारखी नाही गं. तू खूप छळ करायची माझ्या. ती मात्र कूल आहे. त्याचा पुन्हा मस्करी करण्याचा मूड. ओ नाईस. वाईट वाटलं तिला, पण तिने ते लाईटली घेतलं. एनिवेज, अजून सांग, काय म्हणतोय तुझा हँडसम हजबंड? आता मात्र तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसळून वाहत होता आणि काय बोलू काय नको असं होऊन गेलं. आपल्या नवऱ्याचे किती गुणगान गाऊ, कुठून सुरुवात करू? ती भरभरू बोलत होती. ते असे आहेत, ते तसे आहे, खूप केअरिंग आहेत, माझ्यावर खूप प्रेम करतात, जे हवं ते आणतात, माझी काळजी घेतात. ती नॉनस्टॉप बोलत होती आणि तो फक्त ऐकण्याची भूमिका बजावत होता. जरी त्याला त्याच्याबद्दल ऐकण्यात रस नसला तरी त्याला तिची बडबड त्या क्षणी हवीशी वाटत होती. तिने बस असंच बोलत राहावं आणि आपण ऐकत राहावं. काळ आणि वेळ या घडीला इथेच थांबवावेत असं राहून राहून मनात येत होतं. खूप काही बोलून ती आता शांत बसली. आपणच बोलतोय याची जाणीव होऊन गेली. बोलशील काही अजून? त्याने हस विचार नाही को बोल तू. मग इतक्या दिवसात माझी आठवण नाही आली? मित्रांनो, माझी स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि ह्या स्टोरीचा पुढचा भाग मी लवकरात लवकर घेऊन येईन. माझ्या चॅनलचं नाव आहे अवधूत कहाणी. थँक्यू.